मी अंजली राजेश गायकवाड, असिस्टंट प्रोफेसर, सामाजिक दंतशास्त्र व मुख आरोग्य विभाग, भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, कात्रज, पुणे। आजचा आपला विषय आहे मुख दुर्गंधी, कारणे व उपाय। मुख दुर्गंधी म्हणजे श्वासाला येणारी दुर्गंधी। याची अनेक कारणे आहेत। प्रामुख्याने म्हणजे दात न घासणे, दात व्यवस्थित न घासणे, जीभ अस्वच्छ ठेवणे, हिरड्यांचे आजार, हिरड्यांमधून पू येणे, हिरड्यांमधून रक्तस्राव होणे, दात हलणे, दात जबड्याच्या हाडातून खाली येणे, दातांवरती कॅल्क्युलस नावाचे घट्ट कीटन साठल्यामुळे देखील मुखाला दुर्गंधी येते। तंबाखू, सिगरेट व गुटखा यासारखे पदार्थाचे व्यसन केल्याने देखील मुखाला दुर्गंधी येते। तोंड कोरडे पडणे या कारणामुळे देखील मुख दुर्गंधी येते। तोंडामध्ये संपूर्ण कवळी, अंशिक कवळी याखाली अन्नकण साठल्यामुळे देखील तोंडाला दुर्गंधी येऊ शकते। अन्नपदार्थ, उग्र वासाचे अन्नपदार्थ जसं की जास्त प्रमाणात कांदा, लसूण व मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे देखील तोंडाला दुर्गंधी येऊ शकते। मेडिकल कंडिशन जसे की डायबिटीस मेलाइटस, श्वसनाचे आजार, रायनायटिस, सायनायटिस, ॲसिडिटी यामुळे देखील तोंडाला दुर्गंधी येऊ शकते। ही तर झाली कारणे। आता आपण बघूया उपाय। रोज 2 वेळा ब्रश करणे, सकाळी 2 ते 3 मिनटं, रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 मिनटं। ब्रश करताना सॉफ्ट ब्रश व फ्लोरिनेटेड टूथब्रशचा वापर करावा। जीभ स्वच्छ ठेवावी। हिरड्यांचे व दात हलण्याचे उपचार दंतवैद्याकडून करून घ्यावे। कवळी व अंशिक कवळीची काळजी कशी घ्यावी ही दंतवैद्याकडून समजावून घ्यावी। तंबाखूयुक्त पदार्थ व तंबाखूचे व्यसन टाळावे। रोज भरपूर पाणी प्यावे। भाज्या खाव्यात। फ्लोराईड युक्त माउथवॉश, वॉटर फ्लॉसर ह्यांचा उपयोग करावा। आपला टूथब्रश हा दर 3 महिन्यांनी बदलावा। दर 3 महिन्यांनी डेंटल प्रोफेशनल क्लिनिंग करून घ्यावी। तसेच मेडिकल कंडिशन जसे की श्वसनाचे आजार, सायनायटिस व रायनायटिस यांचे उपचार मेडिकल पद्धतीने करून नंतर दंतवैद्याच्या सल्ल्याने मुख आरोग्य कसे ठेवावे याची माहिती करून घ्यावी। चला तर मग या सर्व आजारांचे उपचार भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय आणि रुग्णालय येथे येऊन आपण करू शकतात।